श्री गणेश आणि संपत्तीचा देव कुबेर यांची कथा। हिंदू धर्मानुसार कुबेर हा संपत्ती आणि समृद्धीचा देव आहे। असे मानले जाते की त्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि तुम्ही ऐकले असेल की जास्त पैसे माणसाला अंध बनवतात। संपत्तीचा देव कुबेर यांच्या बाबतीतही असेच घडले। तिन्ही लोकांमध्ये सर्वात जास्त संपत्ती आपल्याकडे आहे असे त्याला वाटू लागले आणि त्याला अभिमान वाटू लागला। एके दिवशी आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी संपत्तीचा देव कुबेराने एक भव्य मेजवानी आयोजित केली। या महान मेजवानीत त्याने सर्व देवांना आमंत्रित केले। कार्यक्रमाचे निमंत्रण घेऊन ते कैलास पर्वतावर भगवान शिवाकडे गेले आणि त्यांना विशेष अतिथी म्हणून येण्याचे निमंत्रण दिले। भगवान शिवाने लगेच कुबेराचा अहंकार जाणला आणि मग त्याला योग्य धडा शिकवणे आवश्यक आहे असे वाटले। असा विचार करून तो कुबेरांना म्हणाला, कुबेर, आम्ही तुझे आमंत्रण स्वीकारतो, पण काही महत्त्वाच्या कामामुळे आम्ही मेजवानीला येऊ शकणार नाही। पण काळजी करू नकोस, आमच्या जागी आमचा मुलगा गणेश तुमच्या कार्यक्रमाला नक्की येईल। भगवान शंकराचे म्हणणे ऐकून कुबेर आनंदाने तेथून निघून गेले। महान सणाचा दिवस आला आहे। सर्व देव कुबेरांच्या घरी येऊ लागले। भगवान श्री गणेशही कार्यक्रमाला वेळेवर पोचले। जेवण सुरू होताच श्री गणेशाने सर्व अन्न उरकले। जेव्हा कुबेराने पुन्हा उरलेल्या पाहुण्यांसाठी भोजन तयार केले तेव्हा गणपतीने पुन्हा सर्व अन्न खाल्ले। भगवान गणेश कुबेराच्या स्वयंपाकघरात ठेवलेले सर्व अन्न पदार्थ संपत होते, परंतु त्यांची भूक भागत नव्हती। हळूहळू कुबेराकडे असलेले सर्व अन्न पदार्थ संपले, म्हणून तो श्री गणेशाला म्हणाला, भगवान, अजून अन्न यायला वेळ लागेल, तोपर्यंत तुम्ही बसा। यावर भगवान गणेश म्हणाले, जर तुम्हाला आत्ता जेवण नाही दिलेस तर मी तुझ्या महालात ठेवलेले सर्व खाईन। हे ऐकून कुबेर घाबरले आणि त्यांना आपली चूक कळाली। त्याने लगेच श्री गणेशाच्या पाया पडून त्यांची माफी मागितली। कथेतून मिळालेला धडा। मित्रांनो, या कथेतून आपण शिकतो की आपण कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये।